1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे. तर शेंगदाणे भाजून तुम्ही यावेळेला घेऊ शकता. माझ्याकडे कूट होता त्यामुळे मी डायरेक्ट कूटाचा वापर इथे केलेला आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तर सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस अगदी कढई गरम झाली की अगदी कमी गॅस करायचा आणि त्यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना शक्यतो कमीच गॅसवर भाजायचे, त्यामुळे ते व्यवस्थित भाजले पण जातात खरपूस अगदी. आणि जर मोठ्या गॅसवर भाजले तर ते लगेच जळतात. त्यामुळे अगदी कमी गॅसवर एकदम छान असे तडतडायला लागले की समजून घ्यायचे आपले तीळ आहे व्यवस्थित भाजले गेले आहेत. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच तीळ आहे छान भाजले जातात. तर बघू शकता इथे तीळ तडतडतायत, असे उडायला लागतात भाजले की. तर आपण इथे गॅस बंद करूया.